नमस्कार. नवीन व्हिडिओ सोबत पुन्हा तुमचे स्वागत. आज आम्ही निघालो आहे पुन्हा एका नवीन ट्रिपवर, ज्यामध्ये आम्ही जाणार आहोत खारघर टू म्हैसूर, जे कर्नाटकमधील एक प्रमुख शहरांपैकी एक आहे. कर्नाटकची सांस्कृतिक राजधानी व राजवाड्यांचे शहर म्हणून ओळखले जाणारे हेच ते ठिकाण म्हणजे म्हैसूर. म्हैसूरपर्यंत आम्ही कसे पोहोचलो, कुठल्या हॉटेलमध्ये राहिलो, काय खाल्ले, काय पाहिले, हे सर्व मी तुम्हाला खारघर टू म्हैसूर या सिरीजमध्ये सांगणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. आज आमच्या ट्रिपचा पहिला दिवस. प्लॅनिंगनुसार आज आम्ही खारघरवरून निघून गोव्याला जाऊन राहणार होतो. त्याप्रमाणे सकाळी 9 वाजता घरातून निघून सोबत नाश्ता व लंच घेत आम्ही संध्याकाळी जेवणापर्यंत गोव्याच्या सीमेवर येऊन पोचलो. जेवणाची वेळ झाल्यामुळे आम्ही वाटेत असलेल्या हेरम शुद्ध शाकाहारी हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबलो. इथे अस्सल कोकणी पारंपरिक पदार्थांचा आस्वाद घेऊन रात्रीचे जेवण केले. हे हॉटेलमधील जेवण खरंच खूप छान होते. म्हणूनच मी या हॉटेलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवत आहे. जेवण करून आमचे आजचे राहण्याचे ठिकाण असलेल्या ठिकाणी पोहोचलो. फॉर्च्यून सिलेक्ट कॅन्डोलियम मेंबर ITC हॉटेल ग्रुप हेच आमचे आजचे हॉटेल होते, जिथे आम्ही राहणार होतो. इथून 10 मिनिटं चालत गेल्यावर कॅन्डोलियम बीच होता. हॉटेलला पोचता पोचता रात्रीचे 9-9:30 वाजले होते. तरी सुद्धा त्यांनी आम्हाला वेलकम ड्रिंक देऊन आमचे स्वागत केले आणि चेकिंगची फॉर्मॅलिटी करून रूम देण्यात आला. आता व्हिडिओत दिसत असलेला रिसेप्शन एरिया आहे, जिथे तुमचे इन्क्वायरी व चेकिंगची फॉर्मॅलिटी करू शकता. चला आता रूम कसा आहे ते पाहूया. रूम मध्ये आतमध्ये येताच उजव्या बाजूला सामान ठेवण्यासाठी जागा व भिंतीतील कपाट होते. त्याच्या पुढे एक छोटे फ्रीज व टी मेकर होता. त्याचबरोबर डबल बेड, 2 चेअर, एक टी टेबल, स्टडी टेबल, साईड टेबल व त्यावर लँडलाईन फोन, टीव्ही, AC ह्या सर्व गोष्टी रूम मध्ये अवेलेबल होत्या. आता व्हिडिओत दिसत असलेले रूम मधील बाथरूम होते, जिथे वेस्टर्न टॉयलेट बरोबर सर्व ॲक्सेसरी प्रोव्हाइड केलेल्या होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून थेट आम्ही पोचलो नाश्ता करण्यासाठी हॉटेलमधील रेस्टॉरंटमध्ये, जे कॉम्प्लिमेंटरी होते. नाश्त्यामध्ये बुफेचा आनंद घेऊन आम्ही हॉटेल एक्सप्लोर करण्यासाठी निघालो. रेस्टॉरंटच्या बाहेरच हॉटेलमधील स्विमिंग पूल व त्याच्या बाजूला बसण्यासाठी छानशी व्यवस्था होती. स्विमिंग पूलच्याच बाजूला जिम व हॉटेलमधील स्पा उपलब्ध होता, जिथे तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन स्पाचा आनंद घेऊ शकत होते. पहिल्या माळ्यावर हॉटेलमधील बार सुद्धा उपलब्ध होते. या हॉटेलमध्ये समारंभ व कार्यक्रमांसाठी बँक्वेट हॉलची पण व्यवस्था होती. हे हॉटेल 4 स्टार असून उत्तर गोव्यामध्ये आहे. कॅन्डोलियम बीचपासून 10 मिनिटांवर असून राहण्यासाठी उत्तम सोय आहे. सकाळी नाश्ता करून हॉटेल एक्सप्लोर करून 10 वाजता चेकआउट करून आम्ही आमच्या पुढच्या प्रवासासाठी निघालो. आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. धन्यवाद.